अलकाजी आपल्याला आता पदार्थ करायचा आहे आणि याचं नाव आहे कंद रोल. हो याच्यामध्ये कंदमूळ आहे हे तर आम्हाला कळलं. हो अजून काय काय आहे ते सांगा. हो रताळी, सुरण, आळूकंद, गाजर, बटाटा, पोह्यांचे पूड, कुरमुऱ्याची पूड, शेवयांचा चुरा, हिरवी मिरची, आलं लसूण, तीळ, कोथिंबीर, धणे पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि मीठ. तुम्हाला कोणी शिकवला हा पदार्थ? सर मी माझ्याच मनाने. तुमच्या मनाने हो. केलात? तुम्ही लग्नाच्या आधी मी- स्वयंपाक करायचात का? एवढा नाही. कारण किती नाही जास्त नाही. 19व्या वर्षी नाही. झालं ना? नाही माझ्या सासूबाईंनी घेतलं सांभाळून. सांभाळून घेतलं. चला कंद रोल करायसाठी लागणारं साहित्य पाहिलंय, कृती करूया. काय करूया? आता हे सगळे कंद हे आहे ना स्टीमर मध्ये टाकून वाफवून घ्यायचं. सगळे कंदमूळ आपल्याला वाफवून वाफवून घ्यायचे. बर ठीक आहे. मग आपल्याला स्टीमर लागणार आहे हो एखादी? हो ठीक आहे चला. वाफवण्याआधी साल काही काढायची आहे का? नाही सर वाफवल्यानंतर साल काढायची. बर मग ठेवूया का एक एक? ठेवा. बटाटा, आळूकंद, सुरण, सुरण, गाजर. बर आता हे जरा वाफवून होईपर्यंत तोंडाची वाफ दौडूया. ओके. तोपर्यंत काय काम आहे? जर्मनीला गेलात की नाही मुलाकडे? हो सर जाऊन आलं. कसं दोनदा वाटलं? जाऊन आलं. कसं छान वाटलं? एकदम मस्त जर्मनीला भारी वाटलं बर्फ एकदम. आहे हो छान. सर. बर कंदमूळ वाफवून होईपर्यंत काही आहे का करण्यासारखं? वाटप हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट त्याची वाटण करायचं. वाटण करायचं. बर मग या बाउल मध्ये एक एक पदार्थ हो, घ्या, या. आपण वाटणाला देऊ. हो ही मिरची आणि आलं लसूण. या वाटणाला छान हिरवा रंग येईल ना? हो हिरवा रंग येईल सर. मिरचीचा. हो कोथिंबीर घालायची आहे का? अलका मॅडम आपण हे वाटण करून घेऊया. करून घेऊया. पण आमच्याकडे आचारी बुवांना विनंती करायला लागते हो. तेव्हा ते येतात. हो. आचारी बुवा या. हे वाटण करून द्या. किती छान. तुमच्या विनंतीचा मान बघा. येस प्लीज वाटण आम्हाला करून द्या. हा थँक्यू. थँक्यू म्हणा. थँक्यू. येस. आपण जरा गप्पा मारूया हो. वाटण हो, होईपर्यंत. सर. पण आचारी चटणी आपल्याकडे आलेली आहे. तयार आहे. आता याला किती वेळ लागतो? 20 ते 25 मिनिटं लागतील. आणि त्याच्यानंतर मग सालं काढायची. मसाल काढायची आणि एवढा मग वेळ वाट पाहण्यापेक्षा माझ्याकडे एक नामी उपाय आहे. चालेल. बघा सगळी चालेल, तयारी आम्ही आपण करून तयारी ठेवतो. करून काय करायचं आता? आता हे स्मॅश करायची. बर मग एका तुम्हाला बाउल बाउल मध्ये. लागेल ना? हो एका बाउल मध्ये स्मॅश करून ते स्मॅश करायचं. सगळे कंदमुळ जे आपण वाफवून साल काढून घेतले ते कुस ते करून स्मॅश घ्यायचे. करून घ्यायची. बर हा पदार्थ तुम्ही शोधलात का तुम्हाला शिकवला? नाही सर मी शोधला. बर मी स्वतःच्याच मनाने तयार केला. वा 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 वा. मग भजनही तुमच्या मनानेच तयार करता? नाही भजन शिकायला टीचर आहे. अच्छा मला वाटलं रेसिपी तुमच्या मनाने, तसं भजन एखादं तुम्ही लिहिता की